विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, इथून मागील आठवड्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीच्या तारखा प्रसिद्ध होत होत्या. अनेक विद्यार्थी वारंवार एकच कमेंट्स करत होते की मुंबई जिल्ह्याचे ग्राउंड कधीपासून होणार आहे, पुरुषांचे ग्राउंड कोठे होणार आहे, महिलांचे कोठे होणार आहेत. तर डिटेल्समध्ये परिपत्रक आलेले आहेत, तारखा देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि महिलांचे कोठे होणार आहे याचे ठिकाण आणि पुरुषांचे कोठे होणार आहे याचे ठिकाण देखील डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे बघायला भेटतील आणि जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. पोलीस भरतीच्या सरावासाठी आणि तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की जवळजवळ 70% ते 75% प्रश्न आधीच्या प्रश्नपत्रिकांमधूनच रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या पुस्तकांचा फायदा होईल. याच्यासोबतच तुम्हाला स्पष्टीकरण देखील भेटणार आहे. त्याच्यामुळे ही पुस्तके नक्की खरेदी करा. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन घ्यायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकता. आता जो आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे ते परिपत्रक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर स्क्रीनवरती तुम्ही येथे बघू शकत आहात, पोलीस आयुक्त कार्यालय बृहन्मुंबई. तर हे मुंबई शहर पोलीसचं आहे. तर काल दिनांक 28/1 ला हे परिपत्रक तयार करण्यात आलेले आहे. आज हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे 29 जानेवारीला. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कोणत्याही परिपत्रक मधील विषय महत्त्वाचा असतो. तर मुंबई पोलीस भरती 2024-25 अंतर्गत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत. आता नीट समजून घ्या, महिलांचं कोठे होणार आहे, नीट समजून घ्या आणि पुरुषांचं कोठे होणार आहे हे नीट समजून घ्या. तर येथे म्हटलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई, त्याच्यानंतर पोलीस शिपाई बँड्समन, त्याच्यानंतर कारागृह पोलीस तिन्ही घटकांचा आहे. पोलीस शिपाई भरती 2024-25च्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप काय म्हटलेलं आहे, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक कधीपासून, तर 11/2/2026, 11/2/2026 म्हणजेच 11 फेब्रुवारी पासून घेण्याचे प्रस्तावित आहे. आता हे जे प्रस्तावित असते तेच जवळजवळ निश्चित तारखा असतात. त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. कुठे होणार आहे महिलांची, तर नायगाव येथे दादर येथील मैदानावर महिलांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. सोबतच तसेच मरोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. एवढे तुम्हाला 100% कन्फर्म झाले. इथून मागे आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघत होतो, परंतु आज कन्फर्म होऊन गेलेले आहे. महिलांचे नायगाव दादर येथे मैदानावर होणार आहे आणि पुरुषांचे मरोळ येथील मैदानावरती होणार आहे. तर पुढे नीट माहिती बघा. एका दिवसाला किती उमेदवार बघू शकता. मैदानी चाचणी करता नायगाव दादर मैदानावर सुरुवातीला म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी सुरुवातीला 2 दिवस प्रत्येक दिवशी किती, तर 2500 महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिदिन नंतर पहिल्यांदा 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 तारखेला पहिल्यांदा 2 दिवस किती 2,500 महिलांना बोलवले जाईल. त्याच्यानंतर प्रतिदिन 5,000 महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. ठीक आहे. एकाच दिवशी म्हणजे एकदम फास्ट प्रोसेस केली जाणार आहे. तसेच शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करता मरोळ येथील मैदानी चाचणी करता पुरुषांना पहिल्यांदा 2,500 उमेदवार बोलवले जातील पहिले, आणि त्याच्यानंतर प्रतिदिन संख्येत वाढ करण्यात येऊन प्रतिदिन 9,000 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने मैदानावर आवश्यकतेनुसार आपणास बंदोबस्तकरिता रीती किती मनुष्यबळ लागणार आहे व कोणत्या ठिकाणी पॉइंटवर लागणार आहे त्याचा पदनिहाय तक्ता कधीपर्यंत 29/1/2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालयास पाठवण्यात यावा असं या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे उद्या म्हणजे आज, काल हे परिपत्रक, आजच 29 तारीख आहे, आज हे परिपत्रक येऊन जाईल. तर सर्व महिला आणि पुरुषांनी मुंबई पोलिससाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे. 11 फेब्रुवारी पासून तुमची मैदानी चाचणी सुरू होण्याचे प्रस्तावित म्हटलेलं आहे, परंतु 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तारखा फिक्स असतात, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.